नमस्कार. वाचलेलं, आवडलेलं या सत्रात आजचं पुस्तक आहे ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. लेखक आहेत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन. 1998 मध्ये अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देऊन अमर्त्य सेन यांना गौरवण्यात आलं होतं. आधी आपण सुरुवातीला लेखकाविषयी बोलूयात. अमर्त्य सेन हे लंडन विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांनी हॉर्वर्डमध्येही शिकवण्याचं काम केलंय. काही काळ त्यांनी ट्रिनिटी कॉलेज, केम्ब्रिज इथेही प्राध्यापक म्हणून शिकवलं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांचं 30 पेक्षा जास्त भाषांमधून भाषांतरही झालेलं आहे. अमर्त्य सेन यांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता की भारतानं सगळ्यात जास्त भर कुठल्या 3 गोष्टींवर द्यायला पाहिजे. त्यावेळेस अमर्त्य सेनांनी उत्तर दिलं होतं. पहिली गोष्ट विचारली तेव्हा ते म्हणाले शिक्षण. मग दुसरी गोष्ट कुठली असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले शिक्षण. तिसरी गोष्ट कुठली तेव्हाही ते म्हणाले शिक्षण. शिक्षणाचं महत्त्व किती आहे आणि ते भारतामध्ये किती खोल प्रमाणात रुजवावं लागेल, ती शिक्षण पद्धती कशा पद्धतीने असायला हवी याविषयी अमर्त्य सेन यांनी भाष्य वेळोवेळी केलेलंच आहे. अमर्त्य सेन यांचा जन्म शांतिनिकेतन इथेच झाला. त्यांचे वडील आशुतोष सेन हे ढाका युनिव्हर्सिटीमध्ये रसायनशास्त्राचे प्रोफेसर होते आणि आई अमिता सेन ही लेखिका तर होतीच, पण रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या ज्या नृत्यनाटिका होत्या त्यांचं ती सादरीकरण सुद्धा करत असे. या दोघांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्याचं नाव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः ठेवलं. अमर्त्य नाव या बाळाचं टागोरांनीच ठेवलं. 1943 मध्ये बंगालमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. त्यावेळेस दुष्काळ आणि ती गरिबीची परिस्थिती हे सगळं आयुष्यभर अमर्त्य सेनाच्या मनावर खूप परिणाम करून गेलं. पुढे त्यांनी अर्थशास्त्राचा हे सगळं असं का घडतं, ही विषमता का निर्माण होते याच्यावर खूप विचार केला आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला त्यांनी. त्यांना मार्क्स आणि केन्स यांचे विचार काय आहेत याचा देखील त्यांनी अभ्यास केला. 1971 मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता, पण या कॅन्सरला सुद्धा त्यांनी पिटाळून लावलं आणि पुढेही आपलं काम सुरूच ठेवलं. अमर्त्य सेन हे नास्तिक आहेत. तसंच म्हणजे हा माणूस म्हणजे भारताचं राष्ट्रगीत जे आहे जनगण मन ते तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण बांगलादेशाचं सुद्धा राष्ट्रगीत हे टागोरांनीच लिहिलंय. बांगलादेशाचे ते मानद नागरिक म्हणून सुद्धा सन्मानित केले गेले आहेत. म्हणजे असा कवी एखादाच असावा जगातला की ज्यांनी लिहिलेलं काव्य हे 2 देशांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. टाइम मॅगझिननं 2010 साली जगातल्या सगळ्यात प्रभावशाली अशा 100 व्यक्तींची निवड केली आणि त्या 100 व्यक्तींमध्ये अमर्त्य सेन यांचं नाव सुद्धा नोंदवलं गेलं. ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक अभिव्यक्ती आणि बहुविधता, संस्कृती आणि परस्पर संवाद अशा 2 भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिल्या भागामध्ये ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणजे मराठीतून आपण ज्याला वादसंवादप्रिय भारतीय असं म्हणता येईल. यात विषमता, अस्थिरता आणि अभिव्यक्ती, भारताचा विशाल आणि खुरटलेला दृष्टिकोन, अनिवासी भारतीय आणि जग यावर बोललं गेलंय. दुसऱ्या भागात टागोर आणि त्यांचा भारत, आमची संस्कृती त्यांची संस्कृती, भारतीय परंपरा, भारताविषयीचे पाश्चात्य कल्पना विश्व काय आहे, चीन आणि भारत असे अनेक मुद्दे त्यांच्या या पुस्तकातून आहेत. खरं तर हे अनेक लेखांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक असं एका बैठकीत वाचून होण्यासारखं पण नाहीये. अर्ध्या तासाच्या कालावधीत तर या पुस्तकाविषयी बोलणं अशक्यच आहे. त्यामुळे आज मी या पुस्तकामधला टागोर आणि त्यांचा भारत याच लेखाविषयी किंवा या प्रकरणाविषयीच बोलायचं ठरवलं आहे. खरं तर त्याविषयी सुद्धा एक 2-3 सत्र लागतील, पण आपण एकाच सत्रामध्ये किती बोलता येईल ते बघूया. हे सगळे जे लेख आहेत ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन मधले हे 1995 ते 2004 या कालावधीमध्ये अमर्त्य सेन यांनी लिहिलेले आहेत.
अमर्त्य सेन म्हणतात, भारत विविधतेने नटलेला देश असून त्यात कितीतरी वेगवेगळ्या शोधयात्रा आहेत. कितीतरी मतप्रणाली आहेत. अनेकदा त्या परस्पर विरोधी देखील आहेत. भारतात खूप व्यापक आणि वेगवेगळ्या चालीरीती आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं तत्वचिंतन आहे. लेखकानं वादसंवादप्रिय भारतीय या विषयावर लिहायचं ठरवलं, कारण भारताची वादसंवाद करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे, जुनी आहे. आपला वर्तमान चांगला घडवण्यासाठी तिचा अभ्यास करणं, तिला समजून घेणं खूप आवश्यक असं आहे, असं अमर्त्य सेन यांना वाटतं. चर्चा आणि वादविवाद कसे असावेत किंवा कसे करावेत याचे अगदी जुने नियम किंवा पहिले वहिले नियम हे सम्राट अशोकानं त्याच्या काळामध्ये करून ठेवले होते. सम्राट अशोकानं बौद्ध धर्म स्वीकारला आणि तो म्हणायचा, विरोधकांचा नेहमीच सन्मान केला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व निर्माण न होता, हिंसाचार न करता विचार विमर्श झाला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींकडे अशोकाचा तीव्र कटाक्ष असे. चर्चेच्या वेळी संयम पाळलाच पाहिजे. आपल्या बाजूनं अतिमापन होणार नाही आणि दुसऱ्या बाजूनं अवमान देखील होणार नाही, असंही तो म्हणत असे. अशोकानंतर जवळजवळ 2000 वर्षांनी सम्राट अकबराचं राज्य आलं आणि अकबराच्या राज्यसत्तेत शासन काळात सुद्धा अशोकाचाच आपल्याला हे दिसतो, प्रभाव दिसतो. कारण याचे पडसाद जे आहेत ते यावेळेस उमटलेले दिसतात. धर्मनिष्ठा आणि विचारधारांमधला संवाद आणि विचार विमर्शाचा पुरस्कार अकबरानं केला. परंपरा पालनापेक्षाही बुद्धिप्रामाण्यवाद फलदायी असेल तर ते जास्त चांगलं, असं तो म्हणत असे. शासन संस्था ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे, याकडेही त्याचं विशेष लक्ष होतं. या ऐतिहासिक काळात शासनाचं पाठबळ मिळाल्यानं अकबराच्या काळात वादविवादाला एक वेगळी दिशा मिळाली होती. म्हणूनच लोकशाहीमध्ये सुद्धा चर्चा आणि वादविवाद यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. अमर्त्य सेन यांनी अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखला जाणारा रॉबर्ट ओपेनहायमर या शास्त्रज्ञाचं एक उदाहरण या पुस्तकामध्ये दिलं आहे. ते म्हणतात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 16 जुलै 1945 या दिवशी पहिल्या अणुबॉम्बच्या चाचणीचा म्हणजे जो संहार झाला त्याचं दर्शन हे ओपेनहायमरनं स्वतः बघितलं आणि त्यावेळेस त्याला भगवद्गीतेतला कृष्णाचा एक श्लोक आठवला आणि त्याच्या तोंडून तो श्लोक बाहेर पडला होता. त्याचा अर्थ होता, मी स्वतःच मृत्यू बनलो आहे, जगाचा संहारक बनलो आहे. अर्जुनाला जसा एक योद्धा म्हणून न्याय्य करण्यासाठी लढाईचं कर्तव्य पार पाडायचं होतं, तसा उपदेश त्याला मिळाला होता. तसाच ओपेनहायमरला पदार्थ विज्ञानशास्त्रज्ञ म्हणून न्याय्य बाजूसाठी बॉम्ब बनवण्याचं तंत्र विकसित करण्याचं समर्थन लाभलं होतं. पण नंतर आपल्या कृतीची तपासणी करताना किंवा टीका करताना तो म्हणाला होता की एखादी गोष्ट तंत्रदृष्ट्या जरी आकर्षक वाटली तरी त्यावेळेस तुम्ही ती करता, पण नंतर ती पूर्णपणे यशस्वी झाल्यावर तिचं काय करायचं, तिचे परिणाम काय यावरही विचार करता. थोडक्यात आपल्याला जी कृती न्याय्य वाटते ती केल्यानं तिच्या परिणामांच्या बाबतीत आपण उदासीन राहू शकत नाही आणि हा विचार करायचा मुद्दा आहे, असंही ओपेनहायमर म्हणतो. या पुस्तकामध्ये वादसंवाद परंपरेचा आवाका, त्यांची वैशिष्ट्य अगदी चार्वाकापासून ते याज्ञवल्क्य, मैत्रेयी, गार्गी, लोकायत विचारधारा अशा अनेक गोष्टी येतात. त्यावेळेस कशा प्रकारे हे वादविवाद किंवा वादसंवाद घडत होते याची अनेक उदाहरणं, मतं, दृष्टिकोन अमर्त्य सेन यांनी मांडलेले आहेत. अमर्त्य सेन यांनी या पुस्तकात 19व्या शतकातले आद्य सुधारक म्हणून राजाराम मोहन राय यांचा खूप आदरानं उल्लेख केलेला आहे. त्यांचं सार्वजनिक कार्य, नेतृत्व, बौद्धिक योगदान एकमेकांना साजेसंच होतं. त्यांना तर्कशुद्ध बौद्धिक वाद, प्रतिवाद याविषयी आस्था होती. त्यांची एक कविता अमर्त्य सेन यांनी या पुस्तकामध्ये आवर्जून नोंदवली आहे. या कवितेमध्ये राजाराम मोहन राय म्हणतात, तुझ्या मृत्यूचा दिवस किती भयंकर असेल, तुझ्या मृत्यूचा दिवस किती भयंकर असेल. इतर सर्व बोलत राहतील, इतर सर्व बोलत राहतील आणि तू मात्र मुका, आणि तू मात्र मुका
प्रतिवादाविना. अमर्त्य सेन म्हणतात, या ओळी चर्चा, वाद, प्रतिवाद या परंपरेला धरूनच आहेत. खरोखरच मृत्यूनंतर हा प्रतिवाद अक्षरशः संपतो. टागोर आणि त्यांचा भारत हा लेख अमर्त्य सेन यांनी 26 जून 1997 या दिवशी न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समध्ये प्रकाशित केला. रवींद्रनाथ टागोर हे भारताला पहिलं खरं तर आशियाला पहिलं नोबेल पारितोषिक मिळवून देणारे पहिले साहित्यिक. वयाच्या 80व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कथा, कविता, कादंबऱ्या, निबंध असं जवळजवळ 200च्या वर पुस्तकं लिहून विपुल असं लेखन केलं. त्यांनी निर्माण केलेलं रवींद्र संगीत हे तर म्हणजे भारतभर नव्हे तर बांगलादेशातही मोठ्या प्रमाणात रुजलं गेलं, वाढलं गेलं. रवींद्रनाथांचा जन्म हा एका हिंदू जमीनदार घराण्यात झाला. त्यांची सगळी मालमत्ता आताच्या बांगलादेशातच होती. भारतानं जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आपलं राष्ट्रगीत जनगण मन हे त्यांचं काव्य राष्ट्रगीत म्हणून जसं स्वीकारलं, तसं बांगलादेशानंही आमार सोनार बांगला हे काव्य त्यांचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. रवींद्रनाथ टागोर म्हणायचे, बंगाली कुटुंब म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश अशा 3 संस्कृतींचा संगम आहे. रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा द्वारकादास हे अरेबिक आणि पर्शियन अशा भाषेत पारंगत होते. खरं तर त्यांच्या कुटुंबातच संस्कृत आणि प्राचीन ग्रंथांचं ज्ञान सगळ्यांनाच अवगत होतं. मुस्लिम परंपरा आणि पर्शियन साहित्य यांचंही ज्ञान त्या सगळ्यांना होतं. असं असलं तरी रवींद्रनाथ टागोर यांनी जाणीवपूर्वक निरनिराळ्या धर्मांचं सार एकत्र करायचा प्रयत्न कधी केलेला नाही दिसत. पण तसा जाणीवपूर्वक प्रयत्न हा सम्राट अकबरानं जीव ओतून केलेला दिसतो. अर्थात रवींद्रनाथ टागोर यांचा मूलभूत दृष्टिकोन एकांगी पण मुळीच नव्हता. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी ब्राह्मो समाजाचं अनुयायित्व स्वीकारलं होतं. या ब्राह्मो समाजानं हिंदूंच्या अनेक चालीरीतींचं पालन करायला साफ नकार दिला होता, कारण त्या चालीरीती प्राचीन ग्रंथांमधून निर्माण झालेल्या विकृती आहेत असं ब्राह्मो समाजाचं मत होतं. रवींद्रनाथ टागोरांनी आपलं बहुतांश लिखाण शांतिनिकेतनमध्येच केलं होतं. शांतिनिकेतन इथे त्यांनी अतिशय कल्पक आणि नाविन्यपूर्ण अशी शिक्षण पद्धती रुजवली होती, जन्माला घातली होती. त्यांच्या लिखाणानं त्यावेळी शांतिनिकेतनमध्ये त्यांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्यावर प्रभाव तर पडलाच होता, पण पुढे भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीवर सुद्धा तो परिणाम पडत गेला किंवा राजकीय चळवळीचा पाया बनत गेला असं म्हटलं तरी चालेल. अमर्त्य सेन टागोरांच्या जागतिक स्तरावर झालेल्या प्रतिमेविषयी देखील या प्रकरणात लिहितात. ते म्हणतात की टागोरांचं रुबाबदार व्यक्तिमत्व, त्यांची ती लांब अशी दाढी, देशी पेहराव यामुळे त्यांची एक विराट अशी प्रतिमा जनमानसात तयार झाली असावी. जपानमध्ये ज्यांना पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता, यासुनरी कावाबाटा यांनी तर टागोरांविषयीच्या अनेक आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांना टागोर हे प्राचीन पूर्वेकडल्या एखाद्या थोर साधूप्रमाणे वाटत असत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तशीच छाप त्यांच्या मनावर कोरली गेली किंवा पडली असंही त्यांनी लिहून ठेवलंय. अनेकांनी त्यात टागोरांना येशू ख्रिस्ताची सुद्धा म्हणजे येशू ख्रिस्त सुद्धा म्हटलेलं होतं, अशी उपमाही त्यांनी दिली होती लोकांनी. एझरा पाउंड आणि इट्स या साहित्यिकांनी सुरुवातीच्या काळामध्ये टागोरांना अगदी डोक्यावर घेतलं होतं, खूप प्रशंसा केली. पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी टागोरांवर अगदी कर्कशपणे टीकाही केली. 1912 साली इट्सनं म्हटलं होतं की आयुष्यभर मी ज्या जगाचं स्वप्न बघितलं ते जग मला टागोरांच्या काव्यातून आणि विचारधारेमधून अनुभवायला मिळालं. अशी स्तुती, अशी प्रशंसा करणारा हाच इट्स 1935 साली टागोरांशी निर्भत्सना करतो आणि म्हणतो, हे कसले टागोर, मी तर यांचा धिक्कार करतो. खरं तर ना इट्सला टागोरांना एका मर्यादित चौकटीत कोंबून बसवायचं होतं, पण टागोर हे अशा कुठल्या चौकटीत मावणारे किंवा बसणारे मुळीच नव्हते. त्याच्यामुळे सुद्धा इट्सची अशी अवस्था झाली असावी.
एझरा पाऊंड आणि तिकडच्या काही साहित्यिकांनी तर टागोरांना नंतर पूर्णपणे वाळीतच टाकलं होतं. इट्सनी मात्र टागोरांच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या कविता आहेत त्या म्हणजे ऑक्सफर्डच्या आधुनिक कविता संग्रहात समाविष्ट पण केल्या. टागोरांच्या गद्य लिखाणाची इट्सनं खूप प्रशंसाही केली. नंतरच्या काळात टागोरांच्या कवितांवर इट्स नाराज होता. असं असलं तरी म्हणजे तो म्हणायचा की टागोरांना इंग्रजी मुळीच येत नाही, एकाही भारतीयाला इंग्रजी येत नाही. पण याच इट्सनं गीतांजलीचं भाषांतर करताना टागोरांना मदतही केली होती. अमर्त्य सेन यांनी गीतांजलीमधल्या अनेक कवितांचा दाखला या पुस्तकामध्ये दिला आहे. टागोरांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता याविषयी देखील लिहिलं आहे. लोकांना मुक्तपणे जगता यावं, बुद्धीचा मुक्त उपयोग करता यावा, या गोष्टींना टागोरांच्या मते अत्यंत महत्त्व होतं. परंपरावादाचा स्वीकार केल्यानं आपण भूतकाळाचे बंदी होतो, असं ते म्हणायचे. सत्यजित रे यांनी एका ठिकाणी टागोरांबद्दल असं म्हटलंय की टागोरांच्या चित्रकृतींमधून आपल्याला मुक्त प्रफुल्लित स्वातंत्र्याचा गहिरा भाव अनुभवायला मिळतो. भूतकाळाची दहशत कशी असते याबद्दल टागोरांनी एक अत्यंत मनोरंजक अशी दंतकथा लिहिली होती. तिचं नाव होतं कर्तार भूत, म्हणजे नेत्याचं भूत. एका म्हणजे काल्पनिकच प्रदेशात एक नेता अगदी आता मरणावस्था अवस्थेत असतो आणि त्याची ती अवस्था बघून त्याचे सगळे अनुयायी शिष्य त्याच्या भोवती गोळा झालेले असतात आणि ते खूप गोंधळून आणि गडबडून गेलेले असतात की आता आपल्या नेत्याचा मृत्यू झाला तर काय पुढे. आणि त्यामुळे ते त्याच्या आजूबाजूला बसलेले असतात आणि त्याची याचना विनवणी करत असतात की तुम्ही गेलात जरी तर मग आम्हाला कसं मार्गदर्शन मिळणार, आम्ही कसं जगणार, तर तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही आला पाहिजेत आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलंच पाहिजे, तुम्ही आमच्याबरोबर राहिलंच पाहिजे. आणि त्या अनुयायांचा जो आग्रह होता तो काही त्या नेत्याला मोडता आला नाही आणि त्या नेत्यानं कबूल केलं. आणि मग हा नेता भूताच्या स्वरूपात त्यांच्याबरोबर पुढेही राहिला, पुढेही तो त्यांना मार्गदर्शन करत राहिला. काही दिवसांनी या शिष्यांच्या असं लक्षात आलं की आपलं सगळं आयुष्य कर्मकांड, पूजा अर्चा यातच चाललेलं आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आजूबाजूच्या म्हणजे जगात, बाहेरच्या जगात काय चाललंय याविषयी आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि आपल्याकडे तो वेळ पण नाहीये ते सगळं बघायला. त्यामुळे मग ते शिष्य अनुयायी सगळेजण पुन्हा त्या नेत्याच्या भूताला विनंती करायला लागले की आम्हाला तुझ्या बंधनातून आता मुक्त कर. त्यावेळेस नेत्याचं भूत त्यानं पुन्हा त्यांचं ऐकलं आणि त्यांना विचारलं की मी कुठे अस्तित्वात आहे, मी तर फक्त तुमच्या मनातच आहे. ही गोष्ट खूप काही शिकवून जाते की काही वेळेस तो पगडा एवढा जबरदस्त असतो की समोर ती व्यक्ती असो की नसो, त्या विचारधारेचा पगडा आपल्या मनामध्ये एवढा प्रचंड प्रमाणात काय दहशत आपली निर्माण करून असतो की आपल्याला त्याच्या बाहेरच जाता येत नाही. हे या गोष्टीवरनं टागोरांनी अतिशय सुरेख पद्धतीनं सांगितलं होतं. अमर्त्य सेन म्हणतात, 20व्या शतकातले भारतीय विचारवंत म्हणून 2 व्यक्तींचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं. त्यात महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर या दोघांकडे बघता येईल. 7 ऑगस्ट 1941 या दिवशी टागोरांचा मृत्यू झाला आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहिलं होतं की गांधी आणि टागोर हे एकमेकांपासून अतिशय वेगळे असले तरी ते 100% भारतीय होते आणि या दोघांशीही आपल्याला जवळीक साधायची संधी मिळाली, हे मी आपलं भाग्य समजतो. टागोर आणि गांधी या दोघांमधली भिन्नता काय होती याविषयी सुद्धा अमर्त्य सेन यांनी लिहिलंय. ते म्हणतात, प्रतीक आणि मूर्ती याबाबत गांधीजी मूर्तीपूजेचं नेहमीच समर्थन करत. कुठल्याही अमूर्त संकल्पनेच्या आधारानं स्वतःचं उत्थापन करण्याची क्षमता आपल्या समाजामध्ये नाही असं त्यांना वाटायचं आणि त्या उलट टागोरांना मात्र सामान्य जनसमुदायाला असं कायम कुक्कुल बाळासारखं वागवणं आवडत नसे, त्यांना ते सहनही होत नसे. युरोपामध्ये झेंड्याच्या रूपात निर्माण झालेल्या प्रतीक पूजेतून किती महान गोष्टी करता आल्या याची उदाहरणं गांधीजी देत. म्हणजे युरोपियन झेंड्यावरचं गरुडाचं चिन्ह आणि आपण निर्माण केलेल्या झेंड्यावरचं चरख्याचं चिन्ह
याविषयी ते भरभरून टागोरांशी बोलत आणि टागोरांना नेहमीच या गोष्टी आवडत नसत आणि ते नेहमी गांधीजींना त्याचा विरोधच करत. दुसरा एक मुद्दा होता तो राष्ट्रवादाचा. गांधीजींनी त्याचंही खूप मोठ्या प्रमाणात समर्थन केलं होतं. खरं तर टागोरांना गांधीजींविषयी खूप आदर होता, कौतुक होतं. खरं तर राष्ट्रवाद, देशभक्ती, सांस्कृतिक देवाणघेवाणीचं महत्त्व, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञान यांची भूमिका, आर्थिक आणि सामाजिक विकासाचं स्वरूप अशा अनेक विषयांवर गांधीजींपेक्षा टागोरांची मतं खूप वेगळी होती, भिन्न होती. कुठल्याही विचारांना तर्कशुद्धतेचा आधार असायला हवा, तर्कशुद्धतेला अधिक वाव मिळावा असं त्यांना वाटत असे. परंपरावादी दृष्टिकोन त्यांच्या नजरेतून कमी महत्वाचा होता. जगातले इतर देश विज्ञान जगातल्या इतर देशांना विज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यात रस घेतला पाहिजे असं टागोरांना वाटत असे. अर्थात अनेक बाबतीत मतभिन्नता असली तरी राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत गांधीजींची आपण बरोबरी करू शकत नाही याची सुद्धा टागोरांना जाणीव होती. एक व्यक्ती म्हणून, एक राजकीय नेता म्हणून टागोरांना गांधीजींविषयी खूपच कौतुक होतं. गांधीजींचं देशावरचं प्रेम याबद्दल तर टागोर भरभरून बोलत असत. गांधीजींची प्रशंसा करताना कधीही त्यांनी आपला हात आखडता घेतला नाही. गांधीजींची प्रशंसा करताना त्यांनी नेहमीच खरं तर ना टागोरांनीच गांधीजींना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. पण गांधीजींचा राष्ट्रवाद आणि देशाच्या भूतकालीन परंपरा याविषयीची त्यांची जी सनातन भूमिका होती ती मात्र टागोरांना अजिबात मान्य नव्हती. ज्या भूतकाळात बदल करून किंवा दुरुस्त करून तो वर्तमानाशी जोडून घेता येत नाही, त्या भूतकाळाविषयी रवींद्रनाथांना प्रचंड असा तिरस्कार होता. तसंच एकदा दिलेलं वचन हे पाळलंच पाहिजे हेही त्यांना मान्य नव्हतं. त्याचं असं झालं की एकदा एक स्त्री गांधीजींकडे आपली वही घेऊन आली आणि तिने त्यांना स्वाक्षरी मागितली, संदेश मागितला. त्यावेळेस गांधीजींनी तिच्या वहीत असं लिहून दिलं स्वाक्षरी करतानाच की एखादं वचन एखाद्याला देताना खूप विचार करावा, घाई करू नये. पण एकदा का वचन दिलं तर मात्र प्राणांचीही पर्वा न करता ते पाळलं पाहिजे. रवींद्रनाथांनी टागोरांनी तो संदेश वाचला आणि ते अस्वस्थ झाले, त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी त्याच वहीत स्वाक्षरी करताना एक बंगाली कविता लिहिली. त्या कवितेचा अर्थ असा होता की मातीच्या साखळ्या बांधून एखाद्याला आजन्म बंदिवान करता येत नाही. आणि त्याखाली गांधीजींनी वाचावं म्हणून त्यांनी इंग्रजीतून एक वाक्यही लिहिलं. त्यात लिहिलं होतं की वचन दिलं असेल आणि ते चुकीचं असेल तर खुशाल झुगारून द्या ते वचन. टागोर म्हणत आपण तर्कबुद्धीकडे कानाडोळा करतो आणि त्याच्या जागी अंधश्रद्धेचा पुरस्कार करतो. अंधश्रद्धेलाच आपण आत्मिक असं म्हणून किंमत देतो. या आपल्या प्रवृत्तीचं आपण उदात्तीकरण करतो आणि अशा रीतीनं आपलं मन आणि त्याबरोबर आपलं भविष्य देखील आपण धूसर बनवतो. आपल्या परंपरावादी प्रवृत्तीचा परिणाम म्हणून आपलं मन आणि भविष्यकाळ गोंधळात पाडण्याची किंमत आपल्याला द्यावी लागली आहे आणि द्यावी लागते. भारतीय जनतेमध्ये ही जी अंधश्रद्धेची अतार्किक शक्तीवर विश्वास ठेवायची प्रवृत्ती आहे तिचा उपयोग गांधीजी करतात. याबद्दल मी गांधीजींना दोषी धरतो असंही टागोर म्हणत. असं करण्यानं इमारत एखादी झटपट बांधली जात असेल पण तिचा पाया मात्र कधीच मजबूत होऊ शकत नाही असंही टागोरांना वाटत असे. आता होतं चरख्याबद्दल. रोज चरख्यावर सूत हे कातलंच पाहिजे असं गांधीजी म्हणत आणि त्यांचा तो आग्रहही असायचा. पण टागोरांना ते कधीच पटलं नाही. गांधीजींच्या दृष्टीनं भारताची अस्मिता जागृत करण्यासाठी ती अविभाज्य कृती होती. पण टागोरांना मात्र त्यामागची अर्थशास्त्रीय धारणा अवास्तव वाटायची. गांधीजींना वाटायचं टागोरांनी सुद्धा सूत कातलं पाहिजे. पण टागोरांच्या दृष्टीनं यातून अर्थशास्त्राची समज घेण्याच्या दृष्टीनं काहीच घडणार नव्हतं. चरखा चालवला म्हणजे लोक कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू शकतात असं काही त्यांना दिसत नव्हतं. टागोर म्हणत चरखा चालवण्यासाठी विचार करताच आला पाहिजे असं काही गरजेचं नाही. एका जुन्या पुराण्या शोधातून तयार झालेलं चक्र अविरत फिरवणं म्हणजे चरखा चालवणं. त्यासाठी कमीत कमी ज्ञान लागतं आणि कमीत कमी शक्ती लागते.
टागोरांचा आणि गांधीजींचा वैयक्तिक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप वेगळा होता. ब्रह्मचर्य पालनाबद्दल गांधीजी अगदी म्हणजे आग्रही होते. त्याबद्दलची मतं ठाम होती. काही वर्ष गृहस्थाश्रमात काढल्यानंतर गांधीजींनी स्वतः ब्रह्मचर्य पालनाचा निर्धार केला होता. रवींद्रनाथ टागोर याबद्दल असं म्हणत की गांधीजी शारीरिक संबंधांचा धिक्कार करतात, पण शरीर संबंध ठेवण्यानं माणसाच्या नैतिक विकासाला अडथळा निर्माण होतो असंही त्यांना वाटतं. लिओ टॉल्स्टॉय याला देखील शरीर संबंधांची भीती वाटायची, तशीच ती गांधीजींनाही वाटते असं टागोर म्हणायचे. पण माणसाला शरीर संबंधाबद्दल जे आकर्षण वाटतं त्याबद्दल गांधीजींनी कधी घृणा दाखवली नाही. तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्यांची कोमलता अतिशय उदात्त होती आणि म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या एका हाकेबरोबर असंख्य स्त्रिया अशा धावून आलेल्या होत्या. रवींद्रनाथ टागोर यांचं वैयक्तिक आयुष्य जे होतं ते असुखीच होतं असंच म्हणावं लागेल. कारण त्यांची पत्नी मृणालिनी हिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरं लग्न केलं नाही. तसंच त्यांची वहिनी कादंबरी हिच्याबरोबर त्यांचा एक तरल स्नेहसंबंध असा होता आणि त्यांचं लग्न झाल्यावर 4च महिन्यांनी त्यांची वहिनी कादंबरी हिने आत्महत्या केली होती. तर अर्थात तिच्या आत्महत्येचं कारण जगासमोर कधीच आलं नाही. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्यात वेगवेगळ्या कारणांनी अशा वेगवेगळ्या स्त्रियांचा प्रवेश झालेला आहे आणि तो एका वेगळ्या पातळीवरचा राहिलेला आहे. त्यामध्ये व्हिक्टोरिया ओकॅम्पो नावाची त्यांची एक खूप जिवलग मैत्रीण होती. व्हिक्टोरियाचा अर्थ विजय, त्यामुळे ते तिला विजया या नावानेच हाक मारत. तर या विजयाचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, पण त्यांनी कधी तिच्या प्रेमाला तिला हवा तसा प्रतिसादही दिला नाही. एक अंतर त्यांनी या मैत्रीमध्ये कायम राखलं. व्हिक्टोरिया ओकॅम्पोनं त्यांच्यावर एक पुस्तकही लिहिलं टागोरांवर. टागोरांचं साहित्य आणि त्या दोघांमध्ये असलेले भावबंध, त्यांच्या संबंधामध्ये येणाऱ्या अडचणी आणि अडथळे याविषयी सुद्धा तिने या पुस्तकामध्ये भरभरून लिहिलं. स्पॅनिश भाषेतलं हे पुस्तक होतं. टागोरांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही ठामपणे निर्णय घेतले नसले तरी गांधीजींचे शारीरिक प्रेमाला बंदी घालणारे विचार त्यांना मान्यच नव्हते. तसंच सामाजिक धोरणावर जेव्हा विचार म्हणजे काही प्रश्न समोर आले तेव्हा संतती नियमन आणि संतती नियमनाची साधनं यांना टागोरांनी मान्यता दिली होती. तर त्याच वेळेस गांधीजींनी मात्र या साधनांऐवजी ब्रह्मचर्य पालनाला पहिली पसंती दिली होती. विज्ञानाबाबतही टागोर आणि गांधीजी यांच्या परस्पर विरोधी भूमिका होत्या. 1934 मध्ये बिहारमध्ये खूप मोठा भूकंप झाला. हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि त्यावेळेस गांधीजी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमात चळवळीमध्ये गुंग झालेले होते. जेव्हा गांधीजींना कळालं की बिहारमध्ये खूप मोठा भूकंप झाला आहे, त्यावेळेस ते म्हणाले, हा भूकंप म्हणजे आम्ही केलेल्या पापाची शिक्षाच परमेश्वरानं आम्हाला दिली आहे. खरं तर टागोरांनाही अस्पृश्यतेविषयी प्रचंड घृणा होती, पण भूकंपाविषयी गांधीजींनी केलेलं विश्लेषण टागोरांना मुळीच आवडलं नाही. त्यांनी गांधीजींचा निषेध केला आणि ते म्हणाले की आपल्या देशातले बहुसंख्य लोक अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेबद्दल अवैज्ञानिक विश्लेषण कुठलीही काचकूच न करता करतात आणि स्वीकारतात. भौतिक घटना समजून घ्यायच्या असतील तर आधुनिक विज्ञानाची कास धरायला हवी. विज्ञानाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे, असं टागोरांचं त्यावर मत होतं आणि ते स्पष्टपणे बोलले होते. टागोर ब्रिटिश राज्यव्यवस्थेवर कडाडून टीकाही करत, पण ब्रिटिशांचा आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा त्यांनी कधीही अवमान केला नाही. या उलट एकदा गांधीजी इंग्लंडमध्ये गेले असताना एकाने त्यांना प्रश्न विचारला की पाश्चात्य संस्कृतीबद्दल तुमचं मत काय? तेव्हा गांधीजी म्हणाले की ती एक चांगली कल्पना आहे. अमर्त्य सेन म्हणतात की त्या ठिकाणी जर टागोर असते तर टागोरांनी असं उत्तर नक्कीच दिलं नसतं. रवींद्रनाथ टागोर यांनी 1908 मध्ये विख्यात शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांची पत्नी अबला बोस यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं, देशभक्ती हा माझा आत्मिक निवारा आहे असं मी मानत नाही, तर अखिल मानवता हाच माझा निवारा आहे असं मी मानतो. माझ्या जीवात जीव असेपर्यंत
मी देशभक्तीला मानवतेवर विजय मिळवू देणारच नाही. त्यांची घर बाहेर ही कादंबरी जी आहे ती याविषयी खूप सविस्तर बोलते. सत्यजित रे यांनी यावर एक सुरेख चित्रपटही बनवलेला आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून बघायला हवा. यातलं प्रत्येक पात्र, विशेषतः यातला जो नायक आहे, त्याची जी वृत्ती आहे, त्याची जी जगाकडे आणि त्याची विचारधारा जी आहे, त्यावरनं आपल्याला टागोरांच्या मतांबद्दलची कल्पना येते. टागोरांनी या म्हणजे या लेखामध्ये अमर्त्य सेनांनी टागोरांनी जपानचं कसं कौतुक केलंय काही बाबतीत, तर काही बाबतीत जपानवर त्यांनी टीकाही केलेली आहे. आंतरराष्ट्रीय अनेक प्रश्नांवर हिताच्या बाबतीत सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. शिक्षण या विषयावर टागोरांची मतं अगदी स्पष्ट होती. मनाच्या स्वातंत्र्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सामाजिक प्रगती करायची असेल तर मूलभूत शिक्षणाचा प्रसार हा झालाच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. शिक्षणाच्या अभावामुळेच जातीभेद, धार्मिक कलह, कामाविषयीची नावड आणि गरिबी ओढवते असंही ते म्हणत. भारताचं भवितव्य केवळ आणि केवळ शिक्षणावर अवलंबून आहे असं ते म्हणत. संपूर्ण देशभर शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. शिक्षण आणि शाळा चैतन्यमयी आणि आनंददायी असल्या पाहिजेत असंही ते म्हणत. शिक्षणाबरोबरच विज्ञान, साहित्य, कला यांची सुद्धा माणसाला किती नितांत आवश्यकता आहे हेही त्यांनी मांडलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर टागोर जर जिवंत असते आणि त्यांनी भारताची स्वातंत्र्यानंतरची 50 वर्ष समजा बघितली असती, तर शिक्षण असो की विषमता असो किंवा आजची ही जी परिस्थिती आहे ती बघून त्यांना काय वाटलं असतं, यावरही अमर्त्य सेन यांनी भाष्य केलेलं आहे. तर्कसंगत विचार सार्वभौम असतो आणि निर्भयतेनं स्वातंत्र्याचा पुरस्कार करणं, यातच टागोरांचा चिरंतन आवाज आपल्याला प्रत्ययाला येईल असं अमर्त्य सेन म्हणतात. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन यातला प्रत्येक लेख विचार करायला लावतो, चिंतन करायला भाग पाडतो आणि आपल्या तर्कबुद्धीला चालना देखील देतो. त्यामुळे या पुस्तकावर एका सत्रात बोलणं केवळ अशक्य आहे. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे पुस्तक पेंग्विन प्रकाशनानं प्रकाशित केलं असून याचा मराठीत सुद्धा अनुवाद आहे. मराठीतलं भाषांतर हे शारदा साठे या लेखिकेनं केलेलं आहे. शारदा साठे हे नाव महाराष्ट्राला परिचितच आहे. त्या लेखिका तर आहेतच, पण त्या एक खूप मोठ्या कार्यकर्ता आहेत आणि स्त्रीमुक्ती च्या चळवळीत त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांचे पती कुमार केतकर हे लोकसत्ताचे माजी संपादक होते आणि आज ते एक राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा आपल्याला परिचित आहेत. तर मराठीतून असलेल्या पुस्तकाचं नाव आहे वाद संवाद प्रिय भारतीय. तर आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हे अमर्त्य सेन यांचं पुस्तक जरूर 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 वाचा. धन्यवाद. लवकरच भेटू नवीन पुस्तकासह.